नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला जाहिराती येणं चालू आहे. 15 जून पर्यंत जाहिराती सगळ्या येतील. आता जाहिरातीनंतर जेव्हा तुमची निवड होणार आहे, ह्या निवडीमधला महत्वाचा मुद्दा आहे 1.1 पद. या संदर्भात पाठीमागे 20 जानेवारी 2026 ला पण या GR मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगू इच्छितो की याची निवड पद्धत नेमकी कशी असणार आहे, म्हणजे तुमची निवड कशी होणार आहे, विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू दोघांसाठी विचार केला जाईल की एकासाठीच विचार केला जाईल. त्यानंतर निवड होत असताना माझे मार्क जास्त असेल कमी असेल तर नेमका प्राधान्यक्रमाचा याचा इम्पॅक्ट होईल का, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. काही प्रश्न जर अनुत्तरित राहिली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, त्याचं उत्तर अभ्यास करून मी पुढच्या व्हिडिओत देईल. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला विथ प्रूफ दाखवत असतो. सो याबद्दल मी तुमच्याशी डिस्कशन करणार आहे आणि शेवटी तुम्हाला एक रेफरन्स विथ प्रूफ सुद्धा दाखवणार आहे. सो ते प्रूफ सुद्धा बघा मी काय तुम्हाला दाखवतोय, म्हणजे लिखित स्वरूपात गव्हर्नमेंटचं म्हणणं काय. चला तर जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे, पण तत्पूर्वी एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. या संदर्भात आमची टीम तुम्हाला गायडन्स करत आलेली आहे, पण ही जी स्कॅटर्ड पद्धतीने गायडन्स असल्यामुळे कुठे कोणता व्हिडिओ सापडत नाही. त्यासाठी आम्ही काय केलंय, तुम्हाला मेंटरशिप बॅच ऑफर करतोय. फक्त 499 रुपयात ही मेंटरशिप बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला अगदी नवीन विद्यार्थी जरी असेल निवडीपासून, म्हणजे पवित्र पोर्टलला ज्यांनी आता पहिल्यांदाच असेल तर त्याचं पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम देण्यापासून निवडीपर्यंतच्या सगळ्या प्रोसेस आम्ही तुम्हाला ह्या बॅच मध्ये एक्सप्लेन करतोय. आता जनरल तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय, जेव्हा प्राधान्यक्रम चालू होतील तेव्हा प्राधान्यक्रम कसे द्यावेत या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. सो ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता, ज्यात पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देत असतो. आणि जे विद्यार्थी तुमच्या माहितीत कोणी असेल, ग्रुप असेल, शिक्षक असेल, त्यांना कळवा की सीटीडीची एक्झाम 6 सप्टेंबर 2026 ला होणार आहे. फॉर्म्स भरणं चालू आहे. त्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर आमच्याकडे ही पण बॅच अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण टीम हिंदी आणि मराठीमध्ये शिकवणार आहे. मल्टिपल लेवलला टेस्ट सिरीज आहे, नोट्स आणि सगळं इथे अवेलेबल असणार, कुठे जायची गरज नाही. यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच जॉईन करा. आता जाऊया पहिल्या मुद्द्याकडे. 1.1 पद मागणी का करण्यात आली होती. तुम्हाला माहिती असेल 2022 ला जी पदभरती झाली, त्या 2022च्या पदभरतीमध्ये अनेक जागा ज्या आहेत ना ह्या रिक्त राहिल्या होत्या. म्हणजे रिक्त राहण्याची कारण अशी होती की 2022 मध्ये सपोज एखादा उमेदवार आहे, ए नावाचा उमेदवार आहे, याला 160 मार्क आहे. मग 160 मार्क्स असल्यामुळे काय झालं की त्यांनी प्राधान्यक्रम दिल्यानंतर त्याची बघा विदाऊट मुलाखत या ठिकाणी त्याची निवड झाली होती. त्याची निवड झाली आहे ए नावाच्या, किंवा मी त्याला म्हणतो की एक्स नावाच्या स्कूलमध्ये त्याची निवड झाली होती. ओके, निवड झाली होती. त्यांनी विदाऊट नंतर विथ इंटरव्ह्यू साठी पण प्राधान्यक्रम दिला होता. त्याची इथे निवड सुद्धा झेड स्कूल साठी, झेड नावाची स्कूल आहे, ह्या स्कूल साठी पण निवड झाली होती. मग अशा वेळेस त्यांनी दोन्ही ठिकाणी निवड झाल्यामुळे त्यांनी काय केलं, मग पहिली पद्धत तर ही होती, इथे सिलेक्शन झालं होतं, सर्व झाली होती. दुसरी पद्धत ही होती, त्यांनी काय केलं, मग ही स्कूल काय त्यांनी ही स्कूल काय केली, पसंत केली त्यांनी. मग ह्या स्कूलला तो गेला, त्यामुळे झालं काय, इथे ही जागा भरली होती, परत एकदा काय रिक्त झाली, भरलेली जागा रिक्त झाली. मग यासाठी परत दुसरा टप्पा घेण्यात आला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये परत प्रोसेस लांबत गेलेली. म्हणजे इथे जर बघितलं तर काही अंशी पहिल्याच टप्प्यामध्ये इथेच ती जागा भरली जात होत होती, पण त्याच्यासाठी काय झालं, असं एकाच बाबतीत नाही, असं असंख्य उमेदवारांच्या बाबतीत घडलं. आणि मग काय झालं, विद्यार्थ्यांनी जागा मिळून सुद्धा परत पुढच्या टप्प्याला परत अप्लाय केला. म्हणजे दुसऱ्या टप्प्याला सुद्धा परत संधी देण्यात आली, दुसऱ्या टप्प्याला परत यांनी अप्लाय केलं आणि परत ही प्रोसेस लांबत गेली आणि काही जागा विनाकारण रिक्त राहून गेल्या. सो मग यासाठी विद्यार्थ्यांची मागणी होत होती की 1.1 पद ही मागणी करण्यात आली. यासाठी बस असंख्य असे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत, पण मुख्य मुद्दा मी तुम्हाला सांगितला की ही मागणी का करण्यात आली. हा जरा पहिला मुद्दा. ही मागणी केल्यानंतर आता ह्या वर्षी म्हणजेच 2025च्या या भरती प्रक्रियेमध्ये हे लागू करण्यात आलं आहे 1.1 पद. मग दुसरा मुद्दा यामध्ये येतो की सर मग 1.1 पद लागू जर झाला असेल तर निवड कशी होणार आहे. तर निवड बघा कशी होणार आहे, मी परत सेम मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे थोडा वेगळ्या पद्धतीने. ए नावाचा विद्यार्थी आहे, हा उमेदवार आहे, हा विद्यार्थी आहे, यांनी प्रेफरन्स दिले. बघा हा प्रेफरन्स कसे देणार आहे, हा प्रेफरन्स देत असताना प्रेफरन्स दोन पद्धतीने, एक देणार आहे विदाऊटला आणि एक असणार आहे विथला. आता विदाऊटला जेव्हा देणार तर तेव्हा 100 प्राधान्यक्रम देणार आहे आणि तिथे त्यांना 50 प्राधान्यक्रम देणार आहे.
पहिली प्रोसेस जी होती ती विदाऊट इंटरव्ह्यू साठी होती आणि दुसरी होती ती विथ इंटरव्ह्यू साठी होती. याला चांगले मार्क आहे, याला म्हणूया आपण 160 मार्क आहे. पण आता त्याला ठरवायचं आहे की मला संस्थेत जायचं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेत जायचं आहे की प्रायव्हेट संस्थेत जायचं आहे. विथ साठी सगळ्या प्रायव्हेट संस्था आहे, बरोबर आहे. अरे शिक्षण संस्था, शिवाजी विद्याप्रसारक संस्था नाही का, ह्या सगळ्या संस्था आहेत. आणि इथे काय तुम्हाला झेडपी, नपा, मनपा ह्या तुम्हाला इथे स्थानिक स्वराज्य संस्था विदाऊट साठी आहे, बरोबर आहे. मग त्याला पहिली गोष्ट ठामपणे ठरवावं लागणार आहे की ठरवणे गरजेचं आहे की मला काय करायचं, मग संस्थेत जायचं आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेत जायचं आहे की ज्या प्रायव्हेट संस्था आहेत त्यांच्यासाठी जायचं आहे. आता चांगले मार्क असेल त्याला परत इथे पण काय याचं गॅम्बलिंग असणार आहे, म्हणजे विचार करावाच लागणार, निर्णय घ्यावा लागणार आहे. चांगले मार्क असून सुद्धा निर्णय जर चुकला तर त्याचा इथे निवड सुद्धा चुकीची असू शकते. मग याने सपोज विदाऊट इंटरव्ह्यूला तो म्हटला यार जे हातात पडते ते घेऊन टाका बाबा, पुढे काय माहित नाही आपल्याला. मग त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी प्राधान्यक्रम दिले. उदाहरणार्थ त्यांनी 5 प्राधान्यक्रम दिले म्हणूया आपण, मी 5 पकडतो. त्यांनी 100 दिले पण मी 5 पकडतो, हे 4-5 पकडले. हे काय झाले, त्याचे प्राधान्यक्रम झाले. त्याचे मार्क चांगले असल्यामुळे कदाचित त्याची निवड सपोज असं म्हणूया आपण पहिल्यासाठी झाली, दुसऱ्यासाठी झाली आहे. मग दुसऱ्यासाठी झाल्यामुळे उरलेल्या पुढच्या प्राधान्यक्रमासाठी त्याचा विचार केला जाणार नाही, विचार नाही होणार. म्हणजेच काय, एक बिंदू एक पद, एक बिंदू आहे रिक्त आहे, त्या बिंदूवरती जर एका पदावर त्या पदासाठी जर नियुक्ती झाली तर त्याचा विचार पुढे केला जाणार नाही. रोस्टरनुसार जर बघितलं आपण, कॅटेगरीनुसार, समांतर आरक्षणानुसार एका बिंदूला सेपरेट त्या बिंदूला कोणती जागा भरली जाणार आहे हे फायनल केलं जातं. त्याला आपण बिंदू म्हणतो, बिंदू नामावली म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. पण एक बिंदून एक पद ऍड ह्याच्यामध्ये, म्हणजे त्या ठिकाणी एक पद गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा विचार पुढे केला जाऊ नये असा त्याचा अर्थ या एक्झाम मध्ये होणार आहे. लक्षात घ्या मला काय सांगायचं. तसं एक बिंदू म्हणजे काय, बिंदू नामावली म्हणतो आपण त्याला, रोस्टर म्हणतो आपण त्याला. सपोज एखादं स्कूल असेल, त्या स्कूलमध्ये जर 10 जागा असेल तर ह्या 10 जागा कोणत्या कोणत्या बिंदूंसाठी आहे, म्हणजे एससी साठी, जनरल साठी किती आहे, एससी फिमेल साठी किती आहे, सगळ्या कॅटेगरीचं जनरल साठी आणि फिमेल साठी म्हणा, किंवा जनरल आणि समांतर आरक्षणासाठी जागा किती. मग समांतर आरक्षण भरपूर सार त्याच्यामध्ये येतात. हे बिंदू फिक्स केले जातात आणि मग त्यानुसार तिथे सिलेक्शन केलं जातं. आता हे सिलेक्शन कसं होतं हे जनरल तुम्हाला माहितीच आहे, पण इथे ह्या वर्षी एक बिंदू एक पद कसं होऊ शकतं, जी मागणी केली गेली त्याची हिस्ट्री मी तुम्हाला सांगितली. त्यानुसार इथे एकदा सिलेक्शन झालं की परत त्याचा विचार होणार नाही. मग आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, अशा पद्धतीने एकदा सिलेक्शन झालं परत पुढे विचारच होणार नाही त्याचा. मग परत एक मुद्दा पुढे येतो असा की सर एक बिंदू एक पद, विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू निवड कशी होणार. मग दोघांचा विचार, जसं की तुम्ही बघितलं की GR जो 20 जानेवारी 2026चा GR आहे, ह्या GR मध्ये काय सांगितलं होतं, तर ह्या GR मध्ये सांगितलं तुम्हाला बघा, मुलाखतीशिवाय बघा एकूण 100 प्राधान्यक्रम असणार आहे मुलाखतीशिवाय आणि एकूण 50 प्राधान्यक्रम असणार आहे तुम्हाला मुलाखतीसह, मुलाखतीसह, बरोबर आहे. मग आता हे जर प्राधान्यक्रम लक्षात घेतले तर मग तुम्हाला मी परत एकदा एक्सप्लेन करून देतो की ए नावाचा विद्यार्थी जेव्हा विथ इंटरव्ह्यूला जातो 100 प्राधान्यक्रम देऊन आणि विदाऊट इंटरव्ह्यूला तो प्राधान्यक्रम देतोय 50. मग यानुसार विचार जर केला, त्याचं जर का इथे सिलेक्शन झालंय, सिलेक्शन झालेलं आहे म्हणजेच निवड झालेली आहे, इथे जर सिलेक्शन झाले असेल तर ह्या पुढच्या स्टेपला, ही पहिली पद्धत आहे ना विदाऊटची, आणि मग ही सेकंड पद्धत आहे. मग याचा विचार इथे होईल का, तर याचा विचार इथे पण होणार नाही, असा त्याचा अर्थ सरळ सरळ निघतो. आता ही पहिल्यांदा होणारी प्रोसेस आहे, पण एक बिंदू एक पद हे आणण्याचा जो हिस्ट्री तुम्हाला मी सांगितली तो हाच मानस आहे की एका विद्यार्थ्याची निवड झाल्यानंतर त्याचा परत पुढे विचार होऊ नये. जर पुढे विचार झाला तर परत 2022ला जी पदभरती झाली होती आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा जागा रिक्त राहून परत पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा घेण्यात आला होता आणि विनाकारण ही प्रोसेस लांबली होती आणि विद्यार्थ्यांना सुद्धा नियुक्ती फार लेट होत गेली आणि लेट होऊन काही विद्यार्थ्यांना ऍक्च्युअली असून सुद्धा जागा मिळाल्या नव्हत्या. सो हे होऊ नये यासाठीच तर हे सध्या राबवण्यात येत आहे. मग इथे जर सिलेक्शन झालं ते होणार नाही. आता काही मुलं म्हणू शकतात की सर असं कसं होईल. आता बघा या संदर्भातली डिटेल्स, प्राधान्यक्रम आणि त्याची निवड पद्धतीचे अजून काही कदाचित याच्यावरती नोटिफिकेशन येऊ शकतं. सध्या तरी त्यांच्या एक बिंदू एक पदाचा अर्थ असाच होतोय की इथे होणार नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. की माझं ओपिनियन, माझा अभ्यास सांगतो की ते होणारच नाहीये. मग जर हे होणार असेल तर परत तोच प्रॉब्लेम आहे जो 2022च्या एक्झाम मध्ये, सॉरी निवड पद्धतीमध्ये आला होता, तो इथे होणार नाही. मग असं कोणाला होऊ शकतं की सर हे चुकीचं आहे, सरळ सरळ चुकीचं आहे, आम्हाला इथे विचार करायला पाहिजे, असंही वाटू शकतं कोणाला. बघा मला म्हणायचं नाही की कोणाला वाटेल कोणाला नाही वाटेल, पण आता ज्या पद्धतीने शिक्षण विभाग निर्णय घेत आहे हा निर्णय सर्वांकष असणार आहे.
पुन्हा एका वेगळ्या व्यक्तीसाठी एकासाठी वेगळा नसणार आहे. सो याबद्दल मतमतांतर असू शकतात, तर ते कमेंटमध्ये मला टाका, पण एकदम तटस्थपणे टाका. मला फक्त तुमच्या लक्षात आणून द्यायचंय, कारण प्राधान्यक्रम निवडीची प्रोसेस आता जवळ आली आहे, हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. नाहीतर परत प्राधान्यक्रमचे निर्णय तुमचे चुकले तर तुमची निवडीचे निर्णय पण चुकू शकतात, लक्षात घ्या. पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी आता आता पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा निवड कशी होणार आहे आता याच्यामध्ये लक्षात घ्या. दुसरा टप्पा का झाला आणि पहिला टप्पा का झाला. आता यामध्ये निवड पद्धतीने जर ए नावाच्या विद्यार्थ्याने पहिला टप्पा किंवा पहिल्या टप्प्यात जे दोन पद्धती तुमची सिलेक्शन होणार आहे, एक विदाऊट होणार आहे, बरोबर आहे, पहिला, आणि एक विथ होणार आहे. मग होणार काय, ह्या पहिल्या टप्प्यामध्ये जर इथे सगळ्याच बिंदूवरती प्रॉपर त्या विद्यार्थ्याची निवड झाली, म्हणजे ओव्हरलॅप झालेच नाही ना कुणी विद्यार्थी. ओव्हरलॅप झाले का सांगा मला. ओव्हरलॅप जर झाले नाही तर मग त्या जागा रिक्त राहू शकत नाही, म्हणजे विद्यार्थी निवडले गेले. सपोज आपण म्हणूया पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 जागा आहे. मी अंदाज घेतोय, एक उदाहरण घेतोय. 10,000 जागांची पहिल्या टप्प्याची जाहिरात आलेली आहे. मग यामध्ये जर 10,000 जागांवरती 10,000 उमेदवारांची काय झाली, शिफारस झाली. शिफारस म्हणतो मी, नियुक्ती म्हणत नाही अजून तुम्हाला, शिफारस झाली आहे. मग शिफारस झाल्यानंतर ज्याला आपण प्रोव्हिजनल निवड म्हणतो, प्रोव्हिजनल निवड म्हणजे आपण शिफारसपेक्षा प्रोव्हिजनल निवड झालेली आहे, तात्पुरती निवड झाली. शिफारसपेक्षा तात्पुरती निवड म्हणूया आपण, तात्पुरती काय म्हणूया, निवड झालेली आहे. मग आता तात्पुरती निवड झाल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना पुढे काय असतं बरं, डीबी असतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बरेच विद्यार्थी काय होऊ शकतात, एकतर अपात्र होऊ शकतात, एकतर गैरहजर होऊ शकतात. अपात्र होण्याचे अनेक कारण आहेत. डॉक्युमेंट नाही प्रॉपर, त्यांची भरलेली माहिती चुकीची, डॉक्युमेंट चुकीचे होऊ शकतं. गैरहजर होऊ शकतात, काही मुलं आलेच नाही, अरे मला तो जिल्हा नको होता, आणि ती शाळा नको होती, ते संस्था नको होती, जाऊ दे मी जातच नाही, मला घरचे नाही म्हणतात, पहिले हो म्हणतो आता नाही, वेगवेगळी कारण आहे, गैरहजर राहिले. किंवा असंही होऊ शकतं या ठिकाणी अपात्र झाले, गैरहजर झाले, हजर झाला हा, पण नंतर काय, नियुक्तीच्या वेळेस पुढचा मुद्दा तोच असतो ना, की तात्पुरती निवड मग शिफारस नियुक्तीला, तो परत काय, नियुक्ती त्यांनी नाकारली, बरोबर, कन्सेंट देऊन टाकला, मला नको हे पद वगैरे वगैरे, त्यामुळे पण ही जागा रिक्त होऊ शकते ना, सो हे सगळे मुद्दे जर लक्षात घेतले, अपात्र, गैरहजर, आता रिक्त जागा राहिल्याच नाही ना. रिक्त कशामुळे राहिल्या, डीबी नंतरच्या गोष्टीमुळे. रिक्त काय होऊ शकतं, एखादं असं असू शकतं की त्या ठिकाणी उमेदवारच मिळाला नाही बाबा, उर्दूची जागा पाहिजे होती पण ह्या शाळेला मुलांनी प्रेफरन्स दिलाच नाही, किंवा हे उर्दूची मुलं होते पण तिकडे सिलेक्शन झालं, इकडे आलेच नाही, म्हणजे त्या जागा रिक्तच राहिल्या, कुणीच नाही, तिथे भेटलंच नाही उमेदवार. मग परत एकदा काय होऊ शकतं, ह्या सगळ्यांचा विचार करून दुसरा टप्पा परत येऊ शकतो. लक्षात घ्या, दुसरा टप्पा होईल आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या उमेदवारांना परत काय मिळणार आहे, संधी मिळू शकते. पण एक लक्षात घ्या की एक बिंदू एक पद या नावाने इथे त्या 100 जागांवरती 10,000 जागांवरती 10,000 उमेदवारांची निवड झालेली असेल, त्याच्यानंतरच्या प्रोसेसमध्ये जर जागा परत या कारणामुळे रिक्त राहिल्या तर दुसरा टप्पा होऊ शकतो. तुमच्यापर्यंत मला काय सांगायचं पोहोचलं का, एकदम सिंपल पद्धत सांगितलं तुम्हाला मी, मला कमेंटमध्ये कळवा. मग आता तुमचा प्रश्न असेल, सर तुम्ही सांगितलं पण याला प्रूफ काय, याला आधार काय, याला रेफरन्स काय, चला ते पण दाखवतो तुम्हाला मी, हे खरंच खरं आहे का, याला काय प्रूफ आहे, तर हा प्रूफ घ्या तुमच्या समोर आहे. हा प्रूफ काय, 20 जानेवारी 2026 ला आलेला जी आर आहे. मी जी आर दाखवू तुम्हाला, जी आर पण दाखवतो, जी आर कडे घेऊन जातो मी तुम्हाला. हा जी आर बघा, मला आलेला जी आर तुम्हाला दाखवतो. हा जी आर तुमच्या समोर मी ओपन केलाय, डाउनलोड करून मी इथे ओपन करतो बघा हा जी आर. आणि यामध्ये बघा, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत 20 जानेवारी 2026 चा जी आर आहे. ओके, ह्या जी आर मध्ये तुम्हाला जो मुद्दा सांगणार आहे तोच मुद्दा तुम्हाला दाखवतो इथे बघा. हा पहिलाच मुद्दा तुमच्या समोर ठेवलेला बघा, दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. हा काय शासन निर्णय आहे आणि यातला पहिलाच मुद्दा तुमच्या समोर आहे, आणि तोच मुद्दा तुम्हाला इथे पण दाखवलाय बघा, हा मुद्दा. चला जी आर वरती दाखवतो तुम्हाला मी. यांनी काय सांगितलं बघा, 13/10/2023 चा शासन निर्णय, त्यामधला परिच्छेद क्रमांक 2 हा काय शासन निर्णय होता, अधिक्रमित करावायची विद्यमान तरतूद जी आहे, विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील, असं होतं बघा, राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. असं होतं. पुढे होतं
विद्यमान तरतूद आहे आणि लागू करावायची सुधारित तरतूद. आता बघा ही तरतूद तुम्हाला मी थोडीशी एक्सप्लेन करून देतो. यांनी म्हटलं काय याच्यामध्ये की सपोज आता हा एक मुद्दा माझ्याकडे सुटला तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सपोज 1 ते 5 गटासाठी काय झालं, ए नावाच्या स्टुडंटची काय झाली आहे, निवड झालेली आहे. मग त्याला असं वाटतं की अरे 1 ते 6 ला झालंय मी विदाउटला. मग पूर्वी काय होतं, विथला जात असताना तो काय करायचा, 1 ते 5 ला पात्र नसायचा, मात्र 6 ते 8 असेल, 9 ते 10 असेल आणि 11 ते 12 असेल तर याला काय तो पात्र होता, फॉर्म भरू शकत होता, जात होता. बरोबर आहे, 1 ते 5 ला जात नव्हता. पण आता जर एक बिंदू एक पद विचार घेतलं तर इथे निवड झाली ना, हा कुठे जाऊ शकत नाही. ही नवी सुधारित पद्धत आहे. बघा नवी सुधारित पद्धत समोर दाखवली तुम्हाला काय मी तुम्हाला दाखवतो. बघा नवी सुधारित पद्धत काय आहे. आता लागू करायची सुधारित तरतूद. उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह दोघं आले, मुलाखतीशिवाय. बरोबर आहे, पहिले शिवाय नंतर सह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून म्हणजे काय, दोघं मिळून ना, मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठीच लागू राहतील. केवळ एकच वेळ एका ठिकाणी झाली ना मग नाही. आता यात फक्त वाक्य त्यांनी शिफारसीसाठी वापरलेलं आहे. शिफारस म्हणजे शेवटची मुदत असते शिफारस. निवड झाली, डीव्ही झाला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं झाला, मग त्याची शिफारस झाली, त्याला म्हणूया आपण शिफारस. डॉक्युमेंटमध्ये जर गडबड झाली, अपात्र होऊन जर रिक्त जागा होणार असे, बरोबर की नाही, तो अपात्र होणार आहे, बरोबर की नाही. तो जर अपात्र झाला तर मग पुढच्या वेळेस तो परत अप्लाय करू शकतो, पुढच्यासाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो. कोणत्या टप्प्याला, विथ इंटरव्ह्यू साठी केला जाऊ शकतो आणि दुसऱ्या टप्प्याला पण केला जाऊ शकतो. पण तो जर अपात्र झाला तर डॉक्युमेंटच नसेल तर मग कसं काय, डॉक्युमेंटच नाही ना, चुकीचं आहे, नाही होणार. आपण तो गैरहजर राहिला मग त्याला पण होणार नाही. म्हणजे माझा मुद्दा मी परत क्लिअर करतो पाठीमागे जाऊन, की एकदा निवड झाली ना, तो जर अपात्र झाला तर असे डॉक्युमेंटमध्ये अपात्र आहे तर मग नाहीच होणार तो. आपण चुकून त्याचं 1 ते 5 ला नाही. आता बघा सॉफ्टवेअर त्यांचं असं आहे की तुम्ही भरलेल्या माहितीच्या आधारेच तुम्हाला प्राधान्य क्रमांक निवड होणार, बरोबर की नाही. तुम्ही भरलेली माहिती जर चुकीची असेल तर तुमचं निवड सुद्धा चुकीची पद्धतीने होणार. म्हणजे काय निवड त्यांच्या सॉफ्टवेअरने, पण मात्र शिफारस नाही होणार कारण तुम्ही अपात्र ठरलेत, लक्षात घ्या. ओके, लागू राहील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. पुढची चाचणी परीक्षा द्यायची, पुढच्या वेळेस तो भाग घेऊ शकतो. आता बघा इथे 2022 ला जे विद्यार्थी होते ना, 2022 ला सपोज हा बी नावाचा विद्यार्थी आहे, 2022 त्याची निवड झाली आहे, तो इथे अप्लाय करू शकतो का. त्यांनी जर टेट 2025 ची दिली असेल तर 100% तो इथे अप्लाय करू शकतो. म्हणजे त्यांनी सांगितलं काय, तुम्हाला जर सपोज ह्या वर्षी 1 ते 5 गटात तुम्ही शिक्षक झालात, पण तुमची इच्छा होती यार मला 9 ते 10 पाहिजे होतं, मग पुढची टेट परत द्या, परत तुम्ही सहभागी व्हा. जरी तुम्ही शिक्षक असाल तर पुढच्या टेट नंतर होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकतात. एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलंय. ही जुनी ज्या पद्धती ना ती आता काय झाली आहे, नवीन सुधारित पद्धत लागू झालेली आहे. सो गट एकदा निवड झाली, गट नाही, गटाचा विचार केलेला नाही, एकदा निवड झाली परत पुढे विचार केला जातो नाही, असा सिंपल त्यांनी अर्थ सांगितलेला आहे. आता याबद्दल तुम्हाला अजून काही शंका असेल ह्या GR बद्दल तर तुम्हाला कंप्लीट खाली कमेंटमध्ये टाका. मी समजून सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल माझ्या पद्धतीने, माझ्या प्रोसेसनी, माझ्या अनुभवानुसार. अजून तुम्हाला जर वेगळी माहिती असेल, वेगळं काही वाटत असेल, वेगळं काही डाऊट असेल, वेगळं काही शंका असेल, कमेंट बॉक्समध्ये तटस्थपणे टाका. त्याचा वरती मी सेपरेट व्हिडिओ नक्की घेईल. याबद्दल तुमचं मत मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि शेवटी जाताना परत एकदा सांगतो, इग्नाइट अकॅडमी तुम्हाला मार्गदर्शन फार मोठ्या पद्धतीने करत आलेली आहे. TET फास्ट ट्रॅक बॅच पण अवेलेबल, तुमच्या मित्रांना नक्की कळवा. काही शंका असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा, अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. ओके, तुमच्या कमेंटचं नक्की मी वाट बघेन. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्या ग्रुपमध्ये आणि तुम्ही शेअर करा, लाईक करा. आणि पुढचे अपडेट मिस नाही करायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.